नमस्कार मित्रांनो, मी विजय शिंदे. तुम्ही पाहत आहात माझे चॅनल ऋतुजा अकॅडमी शेअर मार्केट क्लासेस. मित्रांनो, ज्यांना शेअर मार्केटचे कुतूहल आहे किंवा ज्यांना शेअर मार्केटचे ज्ञान घ्यायचे आहे अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी हा नवीन व्हिडिओ बेसिक शेअर मार्केट मराठीमध्ये खूप उपयुक्त व ज्ञान देणारा ठरणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर चला सुरुवात करूया आपल्या मराठी भाषेमध्ये बेसिक शेअर मार्केट. बेसिक शेअर मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजाराला बरीच नावे आहेत. शेअर हा इंग्रजी भाषेचा शब्द आहे. याचा सर्वात सोपा आणि साधा अर्थ म्हणजे भाग, आणि स्टॉक मार्केट जे आहे ते याचा भाग म्हणजे शेअर्सच्या तत्वावर चालते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो त्याला आपण शेअर मार्केट असं म्हणतो. यानंतर मित्रांनो, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय ते समजून घेऊयात. जेव्हा कंपनी प्रथमच IPO इनिशियल पब्लिक ऑफर काढण्यासाठी सार्वजनिक जाण्याचा निर्णय घेते तेव्हा प्राथमिक बाजारात स्टॉकची खरेदी विक्री होते की नाही हे प्राथमिक बाजारात केले जाते. प्राथमिक बाजारात म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी थेट गुंतवणूकदाराला विकते. प्रायमरी मार्केट ट्रेडमध्ये शेअर्स प्रथम विकत घेतल्यानंतर सेकंडरी मार्केटमध्ये आपापसात शेअरची खरेदी आणि विक्री केल्यानंतर प्राथमिक बाजारात तुम्ही थेट कंपनीकडून शेअर्स खरेदी कराल. सेकंडरी बाजार म्हणजे सेकंडरी मार्केट समभागांची खरेदी विक्री प्रामुख्याने एक्सचेंजेस मध्ये केले जाते. आपण त्यांना NSE आणि BSE असे म्हणतो. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE आणि BSE हे दोन्ही सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून नियंत्रित केले जाते, जी केंद्र सरकारची अधिकृत संस्था आहे. सेबी, भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड, हा सेबीचा फुल फॉर्म आहे. भारतातील सिक्युरिटीज आणि बोर्ड हे भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियामक आहेत. याची स्थापना भारतात 1998 साली झाली आणि सेबीचा कायदा 1992 द्वारे 30 जानेवारी 1992 रोजी वैधानिक अधिकार देण्यात आला. सेबीचे मुख्यालय हे मुंबईत तर नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे प्रादेशिक कार्यालय आहे. भारताचे राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज NSE लिमिटेड भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे जे मुंबई येथे आहे. याची स्थापना मुंबई येथे 1992 मध्ये प्रथम डिमटेरियलायझेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक म्हणून करण्यात आली. NSE ला साधारणतः 2000 कंपन्या लिस्टेड आहेत. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशिया खंडातील पहिली स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट ऍक्ट 1956 च्या अंतर्गत मान्यता मिळालेला हा देशातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. तर मित्रांनो, BSE
म्हणजे मुंबई शेअर बाजाराची सुरुवात 1850 मध्ये मुंबईतील एका वटवृक्षाखाली झाली. BSE ची स्थापना 1875 मध्ये नेटिव्ह स्टॉक ब्रोकर असोसिएशन म्हणून केली गेली, ज्याला नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं नाव देण्यात आलं. BSE ला साधारणतः 5000 कंपन्या लिस्टेड आहेत. चला पुढे आपण पाहूयात डीमॅट म्हणजे काय. डीमॅट अकाउंट मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक किंवा डीमॅट फॉर्म मध्ये खरेदी केलेली सर्व शेअर्स जसे की बँक खाते, डीमॅट अकाउंट मध्ये तुमच्या शेअर सारख्या आर्थिक साधनांची प्रमाणपत्रे असतात. तसेच बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला आपण ETF म्हणतो, या सर्वांची देखभाल सरकार करते. त्यासाठी अधिकृत संस्था आहे CDSL, ज्याला आपण फुल फॉर्म मध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड म्हणतो, आणि NSDL नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड असे म्हणतो, जे आमचे शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवतात. बँक अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट हे संलग्न असतात. तर पुढे आपण पाहूया की इंडियन मार्केट टायमिंग जे आहे शेअर मार्केटचं, BSE आणि NSEचं, तर ते कसं आहे. प्री ओपन मार्केट जे आहे ते सकाळी 9 वाजता ओपन होतं आणि 9:15 वाजेपर्यंत चालू राहतं. रेग्युलर टाइम जे आहे शेअर मार्केटचं BSE आणि NSE ला ते आहे सकाळी 9:15 तर दुपारी 3:30 पर्यंत. साधारणतः सोमवार ते शुक्रवार ट्रेडिंग डेट असतात. या दिवशी प्रामुख्याने ट्रेडिंग केले जाते आणि साधारणतः शनिवार आणि रविवारी बंद असतं किंवा मग पब्लिक हॉलिडे ज्या दिवशी असेल त्या दिवशी मार्केट बंद असतं. तर पुढे येऊयात मित्रांनो. आता आपण हे पाहूयात की इंडेक्स म्हणजे काय. इंडेक्स म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला निर्देशांक म्हणू शकतो. पहिला इंडेक्स जो आहे मित्रांनो त्याला आपण निफ्टी 50 असे म्हणतो. हा NSE मध्ये सूचीबद्ध शेअरचा निर्देशांकाबद्दल ज्या टॉप 50 कंपन्यांच्या सरासरीने केले जाते त्याला आपण निफ्टी 50 असे म्हणतो. पुढे सेन्सेक्स म्हणजे निर्देशांक. सेन्सेक्स म्हणजे BSE मध्ये सूचीबद्ध समभागांचा देखील निर्देशांक आहे. मार्केटमधील टॉप परफॉर्मिंग 30 कंपन्यांमध्ये त्याची गणना केली जाते. तर मित्रांनो मार्केटमध्ये बरेच सेक्टर आहेत, तर त्या सेक्टरची माहिती आपण एक एक करून घेऊयात. पहिले सेक्टर आहे मित्रांनो बँक, दुसरं आहे FMCG, तिसरं आहे ऑटो, चौथा आहे IT, पाचवा आहे फार्मा, सहावा आहे मेटल, सातवा आहे ऑइल, आठवा आहे मीडिया, नववा आहे रियालिटी, 10वा आहे टेलिकॉम, 11वा आहे पॉवर आणि 12वा आहे हेल्थ. या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर मधील कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे इंडेक्स आहेत. साधारणतः पुढे जाऊयात. आता आपण पुढे गेल्यानंतर हे पाहूयात की लार्ज कॅप ज्या कंपन्या असतात तर त्या कंपनीचं बाजारातील जे भांडवल असतं ते साधारणतः किती असतं ते आपण पाहूयात. लार्ज कॅप जी कंपनी असते तिचं बाजार भांडवल साधारणपणे रुपये 20,000 कोटीपेक्षा जास्त आणि बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्या मानल्या जातात. त्यानंतर आहे मित्रांनो मिड कॅप कंपनी, ज्याचे बाजार भांडवल रुपये 5,000 ते 20,000 करोडच्या दरम्यान आहे, त्यांना मिड कॅप कंपनी मानल्या जातात.
त्यानंतर स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 5,000 पेक्षा कमी आहे अशा कंपन्यांना आपण स्मॉल कॅप कंपनी म्हणतो. त्यानंतर आपण जे ट्रेडिंग होतं बेसिक ऑफ शेअर मार्केटमध्ये, तर ते 2 पद्धतीमध्ये होतं. पहिलं आहे इक्विटी, दुसरं आहे डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये फ्युचर ऑप्शन असतात, कॉल आणि पुट. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण कन्सेप्ट अबाउट शेअर्स बद्दलची संकल्पना. ज्या वेळेला आपण शेअर्स खरेदी करतो त्याला शेअर्स खरेदी म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये बाय म्हणतो. आणि ज्या वेळेला आपण शेअर्स सेल करतो किंवा विक्री करतो तर त्याला आपण सेल किंवा शेअर विक्री म्हणतो. आता त्यानंतर मित्रांनो आहे स्टॉप लॉस. हा स्टॉप लॉस म्हणजे मालमत्तेची विक्री करण्यासाठी आगाऊ ऑर्डर म्हणून ओळखला जाऊ शकतो. जेव्हा ती एखाद्या विशिष्ट किमतीच्या टप्प्यावर पोहोचते त्याचा वापर मर्यादित करण्यासाठी किंवा व्यापारात फायदा करण्यासाठी केला जातो. पुढे आहे मित्रांनो इंट्राडे. इंट्राडे म्हणजे त्याच दिवशी शेअर्स खरेदी करतो आणि विकतो त्याला इंट्राडे म्हणतात. डिलिव्हरी ऑफ शेअर्स म्हणजे आपण शेअर्स खरेदी करतो आणि आजच्या दिवसानंतर विकतो, याला शेअरची डिलिव्हरी म्हणतात. ट्रेडिंग कन्सेप्ट म्हणजे ट्रेडिंगची संकल्पना. डीमॅट मध्ये स्टॉक कधी मिळेल, तुम्ही ज्या दिवशी स्टॉक खरेदी करता त्या दिवसाला ट्रेड डे म्हणतात आणि तेच डीमॅट मध्ये 2 दिवसानंतर किंवा T+2 दिवस देखील दाखवत असतात. या वेळेला सेटलमेंट कालावधी असे म्हणतात. पुढे जाऊयात मित्रांनो बोनस शेअर्स म्हणजे बोनस इश्यू, ज्याला स्क्रिप्ट किंवा कॅपिटलायझेशन म्हणून ही ओळखले जाते. ही विद्यमान भागधारकांना मोफत अतिरिक्त शेअरची ऑफर आहे. एखादी कंपनी भागधारकांसाठी लाभांश पेआउट वाढवण्याचा पर्याय म्हणून पुढे शेअर वितरित करण्याचा निर्णय घेऊ शकते. डिव्हिडंड मित्रांनो हा कंपनीच्या अर्निंगच्या भागाचा पुरवठा आहे, परंतु त्याच्या भागधारकांना संचालक मंडळाने ठरवलेले आहे म्हणून लाभांश रोख पेमेंट म्हणून जारी केला जातो. मित्रांनो स्टॉक स्प्लिट हे कॉर्पोरेट कृती आहे ज्यामध्ये कंपनी शेअरची तरलता वाढविण्यासाठी तिचा सध्याचा हिस्सा अनेक शेअरमध्ये विभाजन करते. थकबाकी असलेल्या शेअरची संख्या विशिष्ट गुण आकाराने वाढली असली तरी शेअरच्या एकूण मूल्य स्प्लिटच्या सारखेच राहते, तर विभाजन कोणतेही वास्तविक मूल्य जोडत नाही. त्यानंतर मार्केटमध्ये आपण बुलिश मार्केट म्हणतो. जर तुमचा विश्वास असेल की स्टॉकच्या किमतीत घट बदल होण्याची शक्यता आहे तर तुम्ही त्या शेअरच्या किमतीवर तेजी आहात असे म्हटले जाते. आणि गटात वाढ होण्याची शक्यता आहे तर तुम्ही शेअरच्या किमतीवर तेजी असल्याचे म्हटले जाते. तर मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला बुलिश मार्केट हा शब्द अनेक जण वापरताना सापडतील. त्याच्यानंतर आहे मित्रांनो बिअर मार्केट म्हणजे मंदी. जर तुमचा विश्वास असेल की स्टॉकच्या किमती गटबद्ध होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला शेअरच्या किमतीवर मंदी असल्याचे म्हटले जाते. पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे आहे ट्रेंड हा शब्द सामान्यतः बाजाराची सामान्य दिशा आणि त्याच्या संबंधित सामर्थ्याला दर्शविते.
तर त्याचं उदाहरण आपण पाहूयात मित्रांनो. जर बाजार झपाट्याने घसरत असेल तर मंदीचा असल्याचे म्हटले जाते, आणि जर बाजार वेगाने वाढत असेल तर तेजीचा असल्याचे म्हटले जाते. आपण याला ट्रेंड म्हणू शकतो. जर बाजार कोणतीही हालचाल न करता सपाट व्यवहार करत असेल तर त्याला आपण साइडवेज बाजार म्हटले जाते. आता त्याच्यानंतर आहे मित्रांनो 52 वीक हाय आणि लो. म्हणजे काय असतं मित्रांनो, 52 आठवड्याचा उच्चांक हा गेल्या 52 आठवड्यादरम्यान स्टॉक ट्रेड केलेला सर्वोच्च बिंदू आहे, ज्याला वर्षभर देखील चिन्हांकित केले जाते. आणि 52 आठवड्यातील निच्चांकी म्हणजे गेल्या 52 आठवड्यादरम्यान स्टॉकचा व्यापार झालेला सर्वात कमी आहे. 52 आठवडे उच्च आणि निम्न हे वर्षभरात समभागाची जाणीव करून देते. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की जर एखादा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला तर तो नजीकच्या भविष्यासाठी तेजीचा काळ दर्शवितो. आणि त्याचप्रमाणे एखादा शेअर जर 52 आठवड्याचा निच्चांक पातळीवर गेला तर काही व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की नजीकच्या भविष्यासाठी मंदीचा कल दर्शविते. त्यानंतर मित्रांनो पुढे आहे ऑल टाइम हाय आणि लो. ऑल टाइम हाय आणि ऑल टाइम लो हे 52 आठवड्यांचा उच्च आणि निम्न सारखेच आहे. सर्वकालीन उच्च किंमत हा फक्त फरक असतो सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉकची आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. त्याचप्रमाणे सर्वकालीन कमी किंमत ही सर्वात कमी किंमत आहे ज्यावर स्टॉक सूचीबद्ध केल्यापासून आतापर्यंत व्यापार केला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊयात. पुढे आहे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट. म्हणजे एक्सचेंजने एक प्राइस बँड सेट केला आहे ज्यावर दिलेल्या ट्रेडिंग दिवशी स्टॉकची मार्केटमध्ये खरेदी विक्री केली जाऊ शकते. प्रत्येक दिवशी स्टॉकची सर्वाधिक किंमत ही अप्पर सर्किट मर्यादा आहे आणि सर्वात कमी किंमत ही लोअर सर्किट मर्यादा आहे. स्टॉकची मर्यादा यावर सेट केली आहे. 2%, 5%, 10% किंवा 20% निवडीच्या निकषावर आधारित आहे. जेव्हा स्टॉक कंपनीशी संबंधित काही बातम्यांवर प्रतिक्रिया देतो तेव्हा अत्याधिक अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी एक्सचेंजने हे निर्बंध घातलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढे आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि त्याच्या स्टॉकच्या किमतीवर होणारा परिणाम ही एक महत्वाची संकल्पना आहे जी आम्ही टेक्निकल विश्लेषण मॉडेलमध्ये अधिक तपशीलवार शोधू शकतो. व्हॉल्यूम विशिष्ट दिवसाच्या विशिष्ट स्टॉकसाठी एकूण व्यवहार खरेदी आणि विक्री दोन्ही एकत्र दर्शवितात. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटचे डिटेल्समध्ये ज्ञान घ्यायचे असेल तर आपले ऑफलाईन कोर्सेस चालतात. तसेच तुम्हाला शेअर ट्रेडिंग करण्यासाठी फ्री डीमॅट व ट्रेडिंग अकाउंट ओपन करून दिले जाते. त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. जय महाराष्ट्र.